नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात हेमा नागपूरकर लिखित कथा तिळगुळ व्हॅलेंटाईन. ऐकूयात किशोरवयीन मुलांच्या आयुष्यात घडणारी एक तरल मैत्री कथा तिळगुळ व्हॅलेंटाईन. टिंकू शाळेतून परत आला तेव्हा घरात खमंग वास सुटला होता. पाठीवरच्या दप्तराचं ओझं त्यांनी दाणकन सोफ्यावर आदळलं. बूट मोजे कोपऱ्यात भिरकावले. गळ्यातला टाय ओरबडून दप्तरावर टाकला. धावतच तो स्वयंपाकघरात शिरला. आई तिळगुळ लाडू बनवत होती. ए आई, दे ना एक, मस्त वास सुटलाय. अरे बाबा, आज नाही खायचे ते. उद्या संक्रांत झाली ना की मग मिळेल. तू आता आधी जेवण कर बरं. काय ग, आवडीचं काही खाऊ पण देत नाहीस. अरे राजा, तिळगुळ नुसताच खायचा नसतो, वाटायचा सुद्धा असतो तो इतरांना. म्हणजे आपापसातलं प्रेम वाढतं. म्हणजे काय ग? म्हणजे बघ एखाद्याशी तुझी कट्टी असेल तर तिळगुळाच्या निमित्ताने त्याच्याशी दोस्ती करायची. त्याला म्हणायचं, तिळगुळ घ्या, गोड बोला, भांडण मिटवा, प्रेम वाढवा. खरंच खरंच प्रेम वाढतं तिळगुळ दिला की. अरे करून तर बघ. अगं, हे म्हणजे आपल्याकडचा व्हॅलेंटाईन डे झाला नाही का गाई? सगळ्यांना प्रेम करायला शिकवणारा. इथे काय, इथे फक्त फुलाच्या ऐवजी तिळगुळ द्यायचा आहे. तुम्ही ना असेच धेडगुजरी कॉन्व्हेंटवाले ना तुम्ही. 52 नाही कळणार तुम्हाला, 52 लगेच कळतील. आई फणकारली, पण टिंकूच्या मनातले विचार कळले असते तर ती जास्त फणकारली असती. तिळगुळानं प्रेम वाढवण्याचा प्रयोग तो पिंकीवर करू इच्छित होता. पिंकी त्याच्याच वर्गात होती. नावाप्रमाणे गुलाबी, गोरी, सुंदर. त्यांच्या कॉलनीतच राहायची. दोघांचा स्कूलबसचा स्टॉप एकच होता. टिंकूला नेहमी तिच्याशी गप्पा माराव्याशा वाटायच्या, पण हिचं नाक आपलं नेहमी वर. एकदा तोंड देखलं हाय केलं की चक्कर रस्त्यावर नजर लावून बसायची. आज सकाळी दोघं बसमध्ये चढले तेव्हा नेमकी रिंकूच्या शेजारची जागा रिकामी होती. पिंकीला शेजारी बसावं लागलं. टिंकू हरखला. पिंकी मात्र लांब चेहरा करून बसली होती. टिंकूने डोळ्याच्या कोपऱ्यातनं तिच्याकडे बघितलं. थंडीमुळे तिचे गाल आणखीन गुलाबी दिसत होते. टिंकूला इच्छा झाली त्या ॲड फिल्मसारखं दोन्ही गाल धरून गुगली बुगली वुश करावं. पण त्याला ते अलाउड नव्हतं ना. मोठ्यांना सगळं चालतं. त्याची वहिनी अशीच सुंदर गोरी गोरी होती. त्या दिवशी तो आणि आई टी व्ही बघत बसले होते. गुगली बुगली लागलं तेव्हा टिंकू म्हणाला, आई, अगं आपली वहिनी पण अशीच आहे का नाही सुंदर? खरंच रे. आई समाधानाने हसली. मी करू तिला गुगली बुगली वुश? एक दणका मिळेल ना जास्त आगाऊपणा करशील तर. आत्तापर्यंत हसणारी आई एवढी का रागवली टिंकूला कळेना. पण तो गप्प झाला. रात्री जेवायला बसताना आईने विचारलं, टिंकू, हात धुतलेस का? वेडंवाकडं तोंड करत तो हात धुवायला बेसिनवर गेला तर दादा वहिनीला गुगली बुगली करत होता. टिंकूला पाहून दोघं जण डायनिंग टेबलवर जाऊन बसले. हात धुवून आल्याबरोबर टिंकूने आईला खडा सवाल केला. आई, आज दणका खायची पाळी दादाची आहे बरं का. दे त्याला एक दणका. का रे बाबा, दादाला का मारायचं? तो आत्ता आतमध्ये वहिनीला गुगली बुगली करत होता. आईने कपाळावर हात मारून घेतला. दादा मोठ्यांदा हसायला लागला आणि वहिनीचे गाल आणखीनच गुलाबी झाले. आगाऊ मेला, असं म्हणत आईने त्याच्याच पाठीत धपाटा घातला. सकाळी शाळेची तयारी झाली तेव्हा आईने हातावर तिळगुळाचा लाडू ठेवला. आई, अगं मला डब्यात दे ना. तू जास्त खाऊ नकोस हां, पोट बिघडेल तुझं. खायला नाही ग, तूच म्हणाली होतीस ना मैत्री वाढवायला, प्रेम वाढवायला तिळगुळ द्यावा. अरे वा, बरंच मनावर घेतलेलं दिसतंयस तू. असं म्हणत 4 लाडू एका प्लॅस्टिकच्या डब्यात घालून आईने डबा त्याच्या हातात दिला. कुणाकुणाला देतोयस ते सांग बरं का मला. या आईच्या बोलण्यावर हो हो म्हणून हात उडवत बसस्टॉपच्या दिशेने धावत सुटला. बस येण्याच्या आत त्याला पिंकीला गाठायचं होतं. दुरूनच त्याला पिंकी उभी असलेली दिसली. त्याने वेग आणखीन वाढवला.
धापा टाकत तिच्या जवळ जाऊन पोचला. डब्यातला एक लाडू काढून तिच्या हातावर ठेवत म्हणाला, तिळगुळ घ्या, गोड बोला. पिंकी गोड हसली आणि म्हणाली, थँक्यू. टिंकू हरखला. आजपासून आपण दोस्त झालो बरं का. अरे असं काय, आपण दोस्त आहोतच की. नाही नाही, पण ती दोस्ती आता पक्की झाली आणखीन. खरं म्हणजे टिंकूला आणखीन काही बोलायचं होतं, पण तेवढ्यात बस आली. पिंकीच्या मैत्रिणीने तिच्यासाठी जागा ठेवली होती, ती तिच्याजवळ जाऊन बसली. त्यानंतरचे 2-3 दिवस पिंकी फक्त एक स्माईल द्यायची आणि बास. टिंकूने शेवटी आईला विचारलं, आई गं, तिळगुळ दिल्याने प्रेम वाढतं म्हणालीस ना, ते केव्हा? अरे ते तिळानं वाढतं बेटा. अरे बापरे, म्हणजे पिंकीला ट्रकभर तिळगुळ द्यायला हवा. आईने हे आधीच का नाही का सांगितलं? पण आणखीन काहीतरी मेथड असणार नक्की. दादाला विचारायला पाहिजे. त्यांनी एकदा ऐकलं होतं वहिनीला म्हणताना की माझं तुमच्यावर आभाळावर प्रेम आहे म्हणून. पण पुन्हा आपल्याला त्या दिवशीसारखा दणका नाही ना मिळणार. विचार केला आणि टिंकूने तो बेत रहित केला. सकाळी बसस्टॉपवर पिंकी त्याच्याकडे बघून हसली, हाय म्हणाली. बसमध्ये त्याच्या शेजारी येऊन बसली. तिळगुळाचा प्रभाव आहे का काय? काही असलं तरी आपला प्रभाव ती जाणून होती. ए टिंकू, आपण फ्रेंड्स ना पक्के? हो नक्कीच. मग मला मदत करशील तू? कसली मदत? अरे माझी ना कॉपी पूर्ण करायची राहिली आहे. उद्या सबमिशनची लास्ट डेट आहे. मी सर रागवतील नाही तर. अगं पण तुझं अक्षर वेगळं, माझं वेगळं, मग त्यालाही मिस रागवेलच की. नाही नाही, तू मला फक्त डायग्रॅम काढून दे. तू ते छान काढतोस. मिस नेहमी दाखवतात तुझ्या डायग्रॅम वर्गात. मला देशील प्लीज? पिंकीने आणखीन साखर घोळवली. नाही म्हणता तर टिंकूच्या डोक्याची शक्ल झाली असती की. घरी आल्यावर खेळायला न जाता, टी व्ही न बघता तो अभ्यासाच्या टेबलावर बसला. केव्हाचा अभ्यास करतोय म्हणून आईला, वहिनीला कोण कौतुक. वहिनीने खायला चिवडा आणून दिला. 4दा जेवायला बोलवलं तरीही आला नाही, तेव्हा आई ताटच घेऊन आली. चालू दे तुझा अभ्यास, मी तुला भरवते हां. आईच्या हातून जेवायला काय छान वाटत होतं. पण अभ्यास पिंकीच्या वहीत चाललाय हे कोणाला माहिती नव्हतं. दुसऱ्या दिवशी वही पिंकीच्या हातात ठेवताना तिने थँक्यू म्हटलं तसं टिंकूला केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. आज बसमध्ये चढायची त्याला घाई नव्हती. पिंकी जवळच्या सीटवर आज फक्त त्याचाच हक्क होता. पिंकी चढून खिडकीजवळ बसली आणि मागून चढणाऱ्या टिंकूला धक्का मारून राजेश मुसंडी मारत आत शिरला. हा राजेश 10व्या वर्गातला मुलगा, पण स्वतःला फार हिरो समजायचा. आयटीत बोलायचा. मुली दिसल्या की पागळायचा. मुलीसुद्धा येडीच्यापच. त्याच्या सडक्या जोकला पण हसायच्या. मग त्याला आणखीन स्फुरण चढायचं. टिंकूला अगदीच आवडायचा नाही तो. बरं तो चढला बसमध्ये आणि नेमका पिंकीच्या शेजारी जाऊन बसला. टिंकूला वाटलं पिंकी त्याला नाही म्हणेल, पण तिनेसुद्धा सरकून त्याला जागा दिली. हसत हसत त्याच्याशी गप्पा मारायला लागली. टिंकूला इतका राग आला, यानंतर तिला कुठलीही मदत करायची नाही असा त्याने निश्चयच केला. वर्गात पिंकीच्या डायग्रॅमचं मिसनी कौतुक केलं. म्हणाल्या, टिंकू तू एकटाच चांगले डायग्रॅम काढतोस असं समजू नको बरं का. बघ पिंकीनी सुद्धा किती छान डायग्रॅम काढलेत. पिंकी आणि टिंकू एकमेकांकडे बघून हसले. त्यांचं गुपित कोणाला माहिती नव्हतं. त्याचा राग थोडा निवळला. पिंकीनी त्याला पुन्हा एकदा थँक्स असं म्हटलं होतं, सगळ्यांची नजर चुकवून. संध्याकाळी घरी जाण्याच्या वेळी राजेश पुन्हा उपटसुंबासारखा टपकला. पिंकीच्या शेजारी बसलेल्या एका मुलीला त्यांनी चक्क उठवलं आणि आपण त्या जागी बसला. टिंकूला वाटलं ही पिंकी अशी कशी मूर्ख आहे, पण ती त्याच्याशी बोलण्यात रंगून गेली होती. हा बसला चडफडत. एका स्टॉपवर काही मुलांना उतरवून बस पुढे निघाली आणि मध्येच बंद पडली. काय झालं कळेना. ड्रायव्हरनी थोडा वेळ त्याच्याशी झटापट केली, त्याला काही जमेना. शेवटी त्यांनी फोन करून मेकॅनिकला बोलवलं. बस थांबली. तिथे बाजूला एक बगीचा होता. बाजूनं बाकं मांडलेली होती. मागे कुंपणाला करवंद लागली होती. पिंकी आणि राजेश एका बाकावर जाऊन बसले. त्यांच्याजवळ जात टिंकू म्हणाला, पिंकी ती बघ कशी छान करवंद लागली आहेत. अय्या करवंद? पिंकी उडाली. चलतेस, चल आपण तोडूयात. ती आंबट करवंद काय करायची?
त्याच्यापेक्षा कँडी खाऊ आपण, राजेश म्हणाला. टिंकूला वाटलं राजेशला न जुमानता पिंकी येईल त्याच्याबरोबर, पण राजेशने तिला भारून टाकलं होतं. त्यांनी नाही म्हणताच पिंकी पुन्हा खाली बसली. मनातल्या मनात दात ओठ खात टिंकू गप्प झाला. पिंकी उतरायची, तो स्टॉप जवळजवळ शेवटी यायचा. टिंकूचं घर स्टॉपपासून जवळच होतं. पिंकीच्या घराला जाण्यासाठी मध्ये एक ग्राउंड पार करायला लागायचं. एरवी तिथे खेळणारी मुलं, फिरायला येणारे आजोबा अशी बरीच गर्दी असायची. पण अंधार पडला की तिथे चिटपाखरून असायचं. मग भीती वाटायची. बसमध्ये चढताना पिंकीला या सगळ्याची जाणीव झाली. ती म्हणाली, ए टिंकू, मला घरी सोडून देशील? देईन की, ठीक आहे, टिंकूनं उदारपणे म्हटलं. अगं टिंकू कशाला, मी येईन की तुला घरापर्यंत सोडायला. राजेशच्या चोंबडेपणाचा आणि चिकटपणाचा टिंकूला अगदी संताप आला. वास्तविक त्याच्या घराच्या 2 स्टॉप नंतर त्यांचा स्टॉप. पण तो पिंकीला जरा जास्तच लोणी लावत होता. त्याच्याहीपेक्षा जास्त टिंकूला पिंकीचा राग आला. ही अशी कशी मूर्ख. पण ती राजेशच्या वागण्यानं भारावून गेली होती. टिंकू, पिंकी आणि राजेश तिघेही स्टॉपवर उतरले. चांगला अंधार झाला होता. खेळणारी सगळी मुलं निघून गेली होती. ग्राउंडच्या एका टोकाला असणारा मिणमिणता ट्यूबलाईट अर्ध्यावर पण पोचत नव्हता. वातावरणात थोडा गारवा जाणवायला लागला होता. राजेश आणि पिंकीच्या मागोमाग टिंकू पण चालायला लागला. तसा राजेश त्याच्याकडे वळला. पिंकी, अगं हा मच्छर काय सोबत करणार तुला, जा बे घर जा. राजेशच्या बोलण्यावर पिंकी हसली. त्यांना माहिती नव्हतं यंदाच्या इंटरस्कूल कराटे चॅम्पियनशिपच्या संघात टिंकूचा समावेश होता. टिंकू, अरे तू खरंच जा, राजेश आहे माझ्याबरोबर माझ्या सोबतीला. नाईलाजाने टिंकू घराकडे वळला. पण त्याचा राजेशवर विश्वास नव्हता. पिंकी मूर्खासारखी वागली तरी त्याच्या वर्गात होती. दोघं एका कॉलनीत राहत होते. त्यामुळे तिच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर. त्यांनी दप्तर घरात टाकलं आणि तो उलट्या पावली परत ठरला. मागल्या आडवाटेनं राजेश आणि पिंकीच्या मागे जाऊन पोचला सुद्धा. टिंकूला घराकडे लावल्यानंतर आता राजेश निश्चिंत झालेला होता. पिंकी, उद्या आपण पिक्चरला जाऊया का? नाही, नको रे बाबा, आई रागवेल. अगं आईला सांगायचं आहे कशाला, एक्स्ट्रा क्लास आहे असं सांग. नाही हां बाई, मी आईशी कधी नाही खोटं बोलत, पिंकी किंचित तुसडेपणानं म्हणाली. राजेश थोडा वरमला. दोघेही जरा मुकाट्यानं चालायला लागले. थंड वारा सुटला होता. पिंकीच्या अंगावर थोडी शिरशिरी आली. थंडी वाजते का तुला? असं म्हणत राजेशने तिच्या अंगाभोवती हात वेढला. स्टॉप इट राजेश. त्याचा हात हिसडून टाकत पिंकी ओरडली. अरे तो टिंकू येत होता आपल्याबरोबर, त्याला तू येऊ दिलं नाहीस ते ह्या करता का? मग तुला काय वाटलं मला काय हौस आली पायपीट करायची? कम ऑन पिंकी, तू पण त्या येड्याला पळवलंसच की. मी मूर्ख आहे? पण ठीक आहे, आता तू जा, मी जाईन एकटी. नो 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 नो, तुला घरापर्यंत सोबत करायची आहे मला. पुन्हा लोचटासारखा तिचा हात हातात घेत राजेश म्हणाला. मागून येणारी टिंकूची सहनशक्ती आता संपली. एखाद्या एडक्यासारखी मागून मुसंडी मारून त्याने राजेशला लोळवला. राजेश बेसावतच होता. तो भानावर येईपर्यंत टिंकूने त्याला कराटेचे 2-4 हात मारून टाकले होते. मी मच्छर काय रे, हां, बघ आता तुला कसा चावतो ते. असं म्हणत त्याने पुन्हा कराटेचा पवित्रा घेतला. आता राजेश पुरता सटपटला होता. सॉरी, मारू नको मला, सॉरी. तो गयावया करायला लागला. पुन्हा पिंकीशी वाह्यात वागशील ना तर याद राखा. चल पळ, जा, छोड दिया. राजेशनं तिथून धूम ठोकली. टिंकू, अरे कसा वेळेवर आलास तू? किती विचित्र वागत होता तो राजेश. तू मूर्ख आहेस पिंकी, अक्कल नाही आहे तुला. तो गोडगोड बोलत होता, तू पागळली. टिंकू एखाद्या मोठ्या माणसासारखा बोलत होता. पिंकी खाली मान घालून त्याचं रागावणं ऐकत होती. सॉरी, पुन्हा नाही असा वेडेपणा करणार, प्रॉमिस. पण आपली दोस्ती तोडू नको हां टिंकू, प्लीज. पण त्याकरता तुला माझी अट मान्य करावी लागेल. ठीक आहे, सांग ना काय करू. पहिलं म्हणजे राजेशसारख्या मुलांशी बोलायचं सुद्धा नाही. 2, रोज माझ्यासाठी बसमध्ये जागा ठेवायची, शिष्टपणाने वागायचं नाही. आणि शेवटचं म्हणजे माझ्यासाठी तू तिळगुळ आणायचा. सगळं कबूल आहे, आता पक्की दोस्ती कबूल कर. त्याच्याकडे हात करत पिंकी म्हणाली,
तिच्याशी हात मिळवून टिंकूनं मैत्रीवर शिक्कामोर्तब केलं. पिंकीला तिच्या घरी सोडून तो परत निघाला. राजेशच्या निमित्तानं का होईना, त्याला तिळगुळ व्हॅलेंटाईन पावलेला होता. श्रोते हो, ही कुमारवयीन मुलांची कथा कशी वाटली? ही कथा लिहिली होती हेमा नागपूरकर यांनी. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर वेगवेगळ्या कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.